हाय हॅलो नमस्कार यूट्यूब फॅमिली, स्वागत आहे तुमचं आजच्या मिनी व्लॉगमध्ये. आणि आज मी तुमच्यासाठी खास घेऊन आली आहे ड्रायफ्रूट्स रेसिपी की जी खूप हेल्दी आहे मुलांसाठी, त्याच्यानंतर रक्तवाढीसाठी आणि ज्यांना इश्यू आहेत हेल्थबद्दल आणि विकनेस आहे, तर असे भरपूर फायदे असे ड्रायफ्रूट्सचे लाडूचे आहेत. तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा आणि कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. तर याच्यासाठी मी घेतलं आहे तर 1 किलो खोबरं, अर्धा किलो खारीक, पाव किलो काजू, पाव किलो बदाम आणि विलायची, जायफळ. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार एक्स्ट्रा ड्रायफ्रूट्स पण तुम्ही ॲड करू शकता. तर मी एवढं असं घेतलेलं आहे आणि त्या प्रमाणाला 1 किलो गूळ. असं साखरेपेक्षा हेल्थसाठी गूळ छान असतो, तर मी इथं गूळ वापरत आहे. तर तुम्ही साखर पण वापरू शकता. आणि विशेष म्हणजे हे लाडू आहेत पाकातले असल्यामुळं तूप आणि पाक याचं मिक्सिंग आहे, त्याच्यामुळं खूप दिवस लाडू टिकतात, अजिबात खराब होत नाही, बुरा वगैरे काहीच येत नाही. तर हेल्दी आहेत. तुम्ही पण नक्कीच तुमच्या मुलांसाठी ट्राय करा. काजू बदाम इथं मी मिक्सरला वाटून घेत आहे आणि सर्व सर्व साहित्य मिक्सरला असं वाटून घ्यायचं आहे. आणि खारीक आहे ती स्पेशली खारीक बारीक करून फोडून आणि ती वाटायची आहे तुम्हाला खोबरं थोडं खारीक थोडं असं मिक्सिंग करून वाटायची आहे. फक्त खारीक अशी म्हणजे वाटण व्हायला बारीक व्हायला थोडा प्रॉब्लेम येतो चिकट असल्यामुळं. मी खारीक खोबरं मिक्स करून वाटू शकता, तर छान ग्राइंड होते, बारीक होते. असं ही ड्रायफ्रूटची पावडर मी पूर्ण करून घेतलेली आहे. आणि ही आहे विलायची, जायफळची पावडर मी ॲड केलेली आहे. त्याच्यानंतर या लाडूसाठी आपल्याला पाक करून घ्यायचा आहे आणि पाक अजिबात पाण्यात करायचा नाही आहे, तर तो पाक करायचा आहे आपल्याला तुपामध्ये. तर याच्यासाठी अंदाजे पाव किलो तूप मी असं घेतलेलं आहे. तुपामध्ये केल्यामुळं काय होतं, खूप दिवस लाडू राहतात आणि सोबत तूप पण खाण्यात येतं, हेल्दी असतं. सो तुपामध्ये केलेले हे लाडू आहेत. तर नक्की घरी एकदा तुम्ही ट्राय करून बघा आणि कसे झालेत कमेंटमध्ये पण सांगा. या सर्व साहित्याच्या प्रमाणासाठी मी 1 किलो गूळ असा बारीक फोडून घेतलेला आहे आणि तो टाकायचा आहे तुपामध्ये. गुळाचा पूर्ण पाक होईपर्यंत असा गूळ वितळवून घ्यायचा आहे. आणि म्हणजे बारीक फ्लेमवर गॅसची फ्लेम बारीक ठेवूनच वितळावा लागतो, कारण तूप करपलेला वास लागतो, त्यामुळं गॅस लो फ्लेमवरच ठेवून आपल्याला हा पाक करून घ्यायचा आहे. तर मस्त असा गुळाचा पाक होतो आणि वितळतो तुपामध्ये लवकर आणि छान असं बघा पातळ असा पाक होतोय. जे गुठळे असतात ना, आपल्याला हलवून हलवून त्या वितळाव्या लागतात आणि छान पाक होतो गुळाचा. जर आपण पाण्याच्या पाकामध्ये करण्यापेक्षा ना तुपाचा गुळाचा पाक केला ना, तो हेल्थसाठी पण बेटर आहे आणि लाडू पण खराब होत नाही. आणि नक्की ट्राय करून पहा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जॉईन करा. वजन वाढीसाठी जर विकनेस आला असेल किंवा रक्तवाढीसाठी आणि ओव्हरऑल हेल्थसाठी हे लाडू खरंच खूप पौष्टिक आहेत. आणि अद्वैत तर खातो, पण ध्रुवला आवडत नाही, पण अद्वैतसाठी मी बनवते. आणि हे बनवले होते मी खास आत्यांसाठी. आत्यांना थोडा विकनेस आला होता, सो त्यांच्यासाठी बनवलेलं. आता हा पाक मी ह्या ड्रायफ्रूट्सच्या पावडरमध्ये पूर्ण ओतून घेत आहे. आणि पाक अजिबात करपला नाही पाहिजे, तर स्लो फ्लेमवर तुम्ही हा पाक बनवून घ्यायचा आहे. असं हे पूर्ण मिक्सिंग करून घेत आहे. असं 4 काजू 4 बदाम असं आपण रोज तर खात बसत नाही, त्याच्यापेक्षा हे लाडू करून ठेवले ना, एक लाडू खाल्लं का सकाळचा हेल्दी नाश्ता मुलांचा पण होऊन जातो आणि सोबत ओव्हरऑल आपला पण होऊन जातो. तर असं हे बघा गुळाचा पाक जो आहे तो मी ड्रायफ्रूटच्या पावडरमध्ये काजू बदामची पेस्ट केली होती त्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे. आणि हाताने थोडंसं फिरवून घ्यायचं, म्हणजे अजिबात पाक कसा लूज असल्यामुळे अजिबात गाठी वगैरे होत नाहीत. तर खायला पण इतके टेस्टी लागतात ना हे लाडू की एकदम यम्मी. म्हणजे जे विकतचे खोबऱ्याचे लाडू असतात ना, तर त्यात साखर भरपूर प्रमाणात असते, त्यामुळं ती इतके गोड लागतात ना, तर खाऊच नाही वाटत. तर हे इतके म्हणजे स्वादिष्ट पण लागतात आणि सोबत हेल्दी पण असल्यामुळं ना तुम्ही करू शकता. नक्की आवर्जून करून पहा. आणि ह्या प्रमाणात केले ना तर गूळ पण 1 किलोच लागतो. 1 किलो गूळ, 1 किलो खोबरं आणि अर्धा किलो खारीक आणि ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता ॲड. तर अशा प्रकारे बघा हे लाडू झालेले आहेत. मी स्टोअर करून ठेवत आहे डब्यामध्ये. कसे वाटले आपले ड्रायफ्रूटचे लाडू कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, नेक्स्ट ब्लॉगमध्ये अशाच छान छान रेसिपींसोबत. तोपर्यंत बाय बाय यूट्यूब फॅमिली, कीप सपोर्टिंग.